कहा जाता है कि महाभारत काल में पांडव अपने वनवास के दौरान इस स्थान पर आए थे और यहां स्नान किया था, इसलिए इस स्थान का नाम पांडवकड़ा पड़ा। पंडवकाड़ा फॉल्स महाराष्ट्र के नावी मुंबई के खारघर क्षेत्र में स्थित एक बेहद प्रसिद्ध और प्राकृतिक झरना है। इसकी ऊंचाई लगभग 107 मीटर 351 फीट है, जिससे यह क्षेत्र के सबसे ऊंचे और आकर्षक झरनों में गिना जाता है। यह झरना विशेष रूप से मानसून जून सितंबर के दौरान पूरे वेग से बहता है और चारों ओर हरियाली से घिरा रहता है। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग्स मध्ये। तर आज आम्ही आल्या खारघर मध्ये जो वॉटरफॉल आहे पांडवकड़ा सर्वात फेमस, तर तिथं आम्ही आल्या। तर आपल्या सोबत आहे जतीन पगडे। तर 3 वर्ष झालं आम्ही इथं दरवर्षी येतो, पण या वर्षी सर्वात जास्त पाणी आहे इथं बघायला मिळाले आम्हाला। तर तुम्ही बघा कसा वाटतं आजचा ब्लॉग आणि नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही कधी आल। तिथं बघू शकता लिहिले तिथं ब्लास्टिंगचं काम चालू आहे, म्हणून इथून आतमध्ये जाऊ नाही शकत आपण, म्हणून आपल्याला इकडून एक रस्ता आहे, तर तिकडून आपण तसा डायरेक्ट पांडवकड़ाच्या खालती जाऊ। तर फायनली गेल्या वर्षी पण आलतो आम्ही, पण गेल्या वर्षी आवरा पाणी नव्हता ना रे। हो, तर मित्रांनो बघू शकता असा एकदम चांगल्या प्रकारे रस्ता आहे तो बघा, पांडवकड़ा धबधबा। इथून असा जाऊ आम्ही, तिथून आणि तिथून उड्या मारून तिथून। तर चला जाऊया आता। स्ट्रगल इज रियल। लेट्स गो। चला, मस्त असा रस्ता पण बनले आपल्यासाठी स्पेशल। आपल्यासाठी मग आता इथून आमची जंगल सफारी चालू आली। तर चला बघूया पुढे काय काय होतं। वरती बघा कसला धुका ढग आल्यात। जतीन कुठे राहिला तो बघा, इथं तिकडे बघा टनलचं काम चालू आहे जोरात। विष्णुदेवी चढतो आता, अर्धा रस्ता झाले, अर्धा रस्ता बाकी आहे। अर्धा तास झाला आम्ही डोंगर चढतो, आता फायनली पोचलोच आम्ही। व्ह्यू बघा इथून कसं डेंजर आहे। गाई इथं पोलीस नव्हतं म्हणून आम्हाला यायला जमलं। आज आता दर टाइम कधी आम्ही येतो आता पोलीस असतानाच, आज पोलीस नव्हतं म्हणून आम्हाला यायला भेटला। आपला भारी वाटतं गाई। किती जोरात पाणी पडतं तुम्ही बघू शकता, आणि किती वर्ष पडतं। काय हिंमत होईल तिथं जायची गाईच। आता इथूनच आम्ही व्हिडिओ फोटो काढतो। तो एक बघा तिथून एक आहे बाय, कुठून गोटीवाली रवाले वरून आले, फुल गँग घेऊन आले। पोलीस आला ना, पोलीस सगळे पळायला लागले इथून, निस्त्या उपट्या पोलीस आल्यावर। वॉटरफॉल बघा गाईस, वॉटरफॉल पवाला अजिबात जाऊ नये, नाहीतर वाहून जाऊन तुमचा मृतदेह भेटल। मग डायरेक्ट 24 तास मगाशी मस्त आपण दोघंच होतो। 12 वाटतो त्या पण गाण पण पकडतो। तुम्ही आलो कटाला लागला। हो बघू शकता गाईस, तो बघा धबधबा सगळेही नंबर लावले, एक फोटो काढतात हो सगळे। एक पोर पण आले। तुम्ही असं ट्राय नका करू तिथे गेल्यान। बघा आता कत्रोळे किल्लाडी बांधले ते, अजून मोठी गँग आली, पाहू शकता आता काय करतात तो बघा। पोत बघा त्याचा।
पांडव कड़ा जलप्रपात अपनी प्राकृतिक सुंदरता के लिए जितना प्रसिद्ध है, उतना ही यह अपनी खतरनाक परिस्थितियों के कारण भी जाना जाता है। हर वर्ष मानसून के मौसम में यहां बड़ी संख्या में पर्यटक पहुंचते हैं, लेकिन तेज जलधारा, ऊंचाई और फिसलन भरी चट्टानों के कारण यह स्थान बेहद जोखिमपूर्ण बन जाता है। बारिश के दौरान पानी का बहाव अचानक कई गुना बढ़ सकता है, जिससे सुरक्षित दिखने वाली जगह भी कुछ ही मिनटों में खतरनाक हो जाती है। अतीत में यहां फिसलने, तेज बहाव में बह जाने और डूबने जैसी कई गंभीर दुर्घटनाएं हो चुकी हैं। इन घटनाओं को देखते हुए स्थानीय प्रशासन मानसून के दौरान कई बार इस क्षेत्र में प्रवेश पर प्रतिबंध लगाता है या सुरक्षा के लिए अतिरिक्त पुलिस और बचाव दल तैनात करता है। काहीच पाऊस एकदा पाय गेले डायरेक्ट धबधब्याने आतमध्ये दलदलमध्ये घुसलेला दलदलमध्ये मिनी वाचवला याला एक बोटन नाही तर गेलंच ते ते बघ गाडी पण सगळी माकली तर गाईस फायनली आम्ही चाललो आता घरी. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कधी येता पांडवकडाला ते पण कमेंटमध्ये सांगा. आता पाणी खूप जास्त जोरात होता, म्हणून की आम्हाला पवायला बिवायला भेटला नाही तिथं. आता पवलेच तो आम्ही नर येतील. तर गाईस चला भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये.